हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 9चा नवीन टॉपिक चालू करतोय, सरफेस एरिया अँड व्हॅल्यू. 9च्या पार्ट सेकंड मधला मॅथचा हा शेवटचा टॉपिक आहे, सरफेस एरिया अँड व्हॅल्यू. आणि हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे 10च्या दृष्टीनं. या टॉपिकमध्ये जे काही बेसिक गोष्टी आहेत ते 9th मध्ये दिल्या आणि याचंच ऍप्लिकेशन आपल्याला 10th मध्ये बघायचं आहे. म्हणजे जे हायर ऑर्डर थिंकिंग हॉट क्वेश्चन असतात 10thला, 9thला पण असतात, तर ते हायर ऑर्डर थिंकिंग जे क्वेश्चन आहेत ते 10thला बहुतांश वेळेस याच टॉपिक वरती विचारले गेलेत आणि त्याचं बेसिक हे 9th मध्ये दिलंय. जर 9चा हा टॉपिक व्यवस्थित कव्हर केला, याचं बेसिक व्यवस्थित समजून घेतलं, याला व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर 10th मध्ये त्याचा उपयोग होईल. तर काय सरफेस एरिया व्हॅल्यू मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले लेट्स रिकॉल म्हणून 3 शेप दिलेत. त्या 3 शेपची स्टडी करायची, क्युबाइड, क्यूब आणि सिलेंडर. आता जरी लेट्स रिकॉल म्हणून डायरेक्ट फॉर्म्युले दिले असले तरी आपण ते डायरेक्ट नाही, आपण काय करू, ते फॉर्म्युले कसे आले ते मी तुम्हाला सांगेन, त्यावरून तुम्ही कधीच कुठलाही फॉर्म्युला विसरू शकणार नाही. त्यासाठी आपण त्याला पहिले सॉल्व्ह करू, एक म्हणजे फॉर्म्युले कसे आले ते आपण डिराइव्ह करू. सगळ्यात पहिले शेप दिलाय तो आहे क्युबाइड. आता क्युबाइड कशाला म्हणायचं, तर सपोज हा एक बॉक्स आहे. ओके, आता हा एक बॉक्स तुम्ही बघितला, आता एक्झॅक्टली क्युबाइड फक्त एक जनरल आयडिया म्हणून समजून घ्या. तर क्युबाइड, आता याला बघा किती फेस आहे, हा टॉपचा बॉटमचा 2, त्यानंतर हे साइडचे 2, किती झाले 4, म्हणजे 1 2 3 4, हा 5 आणि हा 6, म्हणजे हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 आणि 6, किती फेसेस आहे 6 फेसेस. मग या क्युबाइडला किती फेसेस असतात, तर 6 फेसेस. बघा इकडे हा बघा, हा 1, हा समोरचा 2, साइडचे 3, हे 4, त्यानंतर हा 5 आणि 6, म्हणजे बॉटम टॉप हे साइडचे 2 आणि हे 2 साइडचे. आता फिगर मध्ये एक्झॅक्ट करणार नाही, त्यामुळे मी तुमच्यासाठी हा बॉक्स आणलाय. सपोज हा पण त्याच टाइपचा क्युबाइड आहे. हा 1 2 3 4 5 आणि 6, असे 6 फेसेस असतात क्युबाइडला. आणि ते 6 फेसेस जर तुम्ही बघितलं तर हे जे त्याचं शेप आहे हा काय रेक्टँग्युलर शेप आहे. काय आहे, रेक्टँग्युलर शेप आहे. म्हणजे क्युबाइडला 6 फेसेस असतात आणि सर्व 6च्या 6 फेसेस हे रेक्टँग्युलर असतात. तर रेक्टँग्युलर 6 फेसेस असणाऱ्या जे शेप आहे त्याला आपण म्हणतो क्युबाइड. काय म्हणतो आपण, क्युबाइड. आलं लक्षात, दॅट इज द क्युबाइड. 6 फेसेस, 6 रेक्टँग्युलर फेसेस म्हणजे तुमचा क्युबाइड होईल. आता क्युबाइड मध्ये बघा, आता या ठिकाणी जे हे दिलंय बघा, लेट्स सी. आता ही काय झाली, लेंथ. काय झाली क्युबाइडची, ही लेंथ. ओके, दिस इज लेंथ. ही क्युबाइडची लेंथ आहे. ओके, आणि आता ही जी, आता काय झालंय, ही फिगर एक्झॅक्टली ड्रॉ नसल्यामुळे कुठे कमी जास्त दिसत असेल, पण एक जनरल आयडिया म्हणून समजून घ्या. आता ही विड्थ आहे, ठीक आहे. सपोज याला मी केलं, ही क्युबाइडची काय ब्रीथ म्हणजे विड्थ, ठीक आहे. ही लेंथ, ही विड्थ, आणि हे बघितलं तर ही काय क्युबाइडची हाईट आहे, ठीक आहे. ही क्युबाइडची काय हाईट. दिस इज लेंथ, दिस इज विड्थ अँड दिस इज अ हाईट. आता हा रेक्टँग्युलर शेप असल्यामुळे ही लेंथ आहे तर ही पण काय असणार आहे, लेंथच असणार आहे. ही पण लेंथ, ही पण लेंथ. आता ह्या सर्व काय असणार आहे, हाईट. ही हाईट, ही हाईट, ही हाईट, ही विड्थ, ही विड्थ, ही विड्थ, या सर्व काय असणार आहे सेम, कारण हा रेक्टँग्युलर पार्ट आहे. आणि ह्या लेंथ 1 2 3 4, ह्या लेंथ पण काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे जर हा क्युबाइड आपण म्हटलं आणि ही जर याची आपण लेंथ म्हटली, काय म्हटलं लेंथ, तर ही लेंथ, त्यानंतरची ही लेंथ, त्यानंतर ही खाली बॉटमची ही लेंथ, इकडची लेंथ, या लेंथ काय असणार आहे सेम. आणि जर आपण विड्थ म्हणलं तर बघा, ही विड्थ, ही खालची इकडची विड्थ, ही विड्थ, ही विड्थ, ब्रीथ म्हणतो आपण त्याला, ती सेम असेल. आता ही हाईट, इकडची हाईट, ही हाईट, या हाईट काय असेल सेम. कारण ही फिगर एक्झॅक्ट दिसत नसली तर हा बघा, हा बॉक्स म्हणजे क्युबाइड आहे, ठीक आहे. सो त्यामध्ये बघा ही लेंथ सेम आहे, सर्व लेंथ सेम आहेत, त्यानंतर ह्या विड्थ, सर्व विड्थ सेम आहेत, ही हाईट सर्व काय सेम आहे. त्यामुळे मी इथे फिल लेंथ, विड्थ अँड हाईट, बरोबर आहे.
आता आपल्याला या ठिकाणी या क्युबाइडच्या 3 गोष्टी फाइंड करायच्या. एक टोटल सरफेस एरिया, त्यानंतर व्हर्टिकल सरफेस एरिया आणि त्यानंतर व्हॉल्यूम. सगळ्यात पहिले आपण स्टेप बाय स्टेप एक एक फिगर घेऊ, क्युबाइड घेऊ, नंतर क्यूब घेऊ आणि नंतर सिलेंडर घेऊ. सर्वांचे तेच फॉर्म्युले मी तुम्हाला म्हणजे फॉर्म्युले चेंज होतात पण सेम सरफेस एरिया वगैरे व्हॉल्यूम ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. आता सरफेस एरिया कशाला म्हणायचं? आता क्युबाइडचा सरफेस टोटल सरफेस एरिया कशाला म्हणायचं? तर ह्या सरफेसचा एरिया प्लस ह्या सरफेसचा एरिया प्लस ह्या सरफेसचा एरिया, ह्या सरफेसचा एरिया, ह्या सरफेसचा एरिया म्हणजे टोटल 6 फेसेस. जे 6 फेसेस आहे या सर्वांचा एरिया आपण काउंट करतो, त्याला टोटल सरफेस एरिया म्हणायचं. काय म्हणायचं? टोटल सरफेस एरिया. याची गरज कुठे पडते? सपोज आता हा बॉक्स आहे, त्याला आपल्याला रॅप करायचंय. एखादी कार्ड शीट आहे किंवा एखादा रॅपिंग पेपर आहे, त्याला आपल्याला याला रॅप करायचंय. तर याला रॅपिंग साठी किती पेपर लागेल हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? याचा टोटल सरफेस एरिया फाइंड करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? अगोदर ह्या सरफेसचा एरिया, ह्या सरफेसचा एरिया, ह्या सरफेसचा एरिया, या टोटल 6 सरफेस म्हणजे 6 फेसेस ज्या आहेत या सर्वांच्या एरियाची काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला मिळेल टोटल सरफेस एरिया. काय मिळेल? टोटल सरफेस एरिया. सगळ्यात पहिले आपण जो फॉर्म्युला फाइंड करू तो आपला फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरियाचा. तर बघा, टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. आता क्युबाइड आहे म्हणजे आता मी क्युबाइड लिहिणार नाही कारण आपण इथे टोटल सरफेस एरिया क्युबाइडचाच फाइंड करतो. ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. आता काय करावं लागेल? सगळ्यात पहिले या फेसचा एरिया घ्यावा लागेल. आता बघा इथे जर आपण सपोज हा रेक्टँग्युलर पार्ट आहे, याला आपण रेक्टँग्युलर पार्ट कन्सिडर केलं. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं? तर याचा एरिया फाइंड करायचा आहे रेक्टँग्युलर पार्टचा. तर याला चांगल्या प्रकारे बघा. आता जर या रेक्टँग्युलर आपण म्हटलं आणि फाइंड करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या रेक्टँग्युलरची जर आपण बघितलं तर काय येईल आपल्याला या ठिकाणी? हा, L इंटू बी. सपोज आता या फिगर कडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ठीक आहे, काय झालं की हा रेक्टँगल थोडासा टिल्ट वाटतोय ना, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. बाकी काय विषय. सपोज इकडे लक्ष द्या. आता आपल्याला सपोज हा फेस घ्यायचा. ठीक आहे, हा वर कोणता? हा वरतीचा फेस घ्यायचा. आता ही तुमची ब्रीथ आहे आणि ही तुमची लेंथ आहे. ठीक आहे, आता समजा लेंथ आणि ब्रीथ, तर काय होईल तुमचं? समजा हा एरिया फाइंड करायचा आहे तर या रेक्टँगलचा एरिया काय होईल? L इंटू बी. L इंटू बी. सो पहिला होईल L इंटू बी म्हणजे LB. आता सपोज हा जो टॉपचा आहे हाच एरिया कशाचा होईल? बॉटमचा, कारण दोन्ही रेक्टँगल सेम आहेत. म्हणजे आता हे LB आहे तर हा वरचा पण काय होईल तुमचा? LB. सपोज हा रेक्टँगल तुम्ही कन्सिडर केला तर लेंथ इंटू ब्रीथ एक्झॅक्टली याच्या टॉपचं ही पण तुमची काय होईल? हेच होईल ना, विड्थच होईल आणि ही पण तुमची लेंथच होईल. सो याचा एरिया पण काय येईल तुमचा? लेंथ इंटू ब्रीथ. काय येईल? लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे LB प्लस LB. दोन फेसचा एरिया काय आला? लेंथ इंटू ब्रीथ आणि लेंथ इंटू ब्रीथ. आता जो सेकंड फेस आहे सपोज हा रेक्टँगल. ठीक आहे, याचा एरिया फाइंड करायचा तुम्हाला. याचा एरिया काय? लेंथ इंटू हाईट. लेंथ इंटू काय? हाईट. आणि जो त्याचा आला तोच एक्झॅक्टली त्याच्या पाठीमागचा पण एरिया आहे. सपोज ही हाईट आहे, ही काय तुमची हाईट आहे आणि ही लेंथ आहे. ह्या पेजचा एरिया काय तुमचा? रेक्टँगलचा लेंथ इंटू हाईट. आणि जो याचा आला तो सेम याच्या एक्झॅक्टली जी बॅक आहे याचा पण एरिया काय? लेंथ इंटू हाईट. म्हणजे जेवढा एरिया याचा आला तेवढा त्याच्या पाठीमागच्या फेजचा येईल. म्हणजे तो काय? लेंथ इंटू हाईट. LH प्लस LH. दोघांचा एरिया काय झाला? सेम. आता राहिला हा इकडचा पार्ट. आता ही काय आहे? हाईट. ही झाली तुमची हाईट आणि ही काय तुमची? ब्रीथ. ठीक आहे, याचा एरिया काय येईल? हाईट इंटू ब्रीथ. आणि जो याचा एरिया आहे एक्झॅक्टली याच्या पाठीमागचा जो फेस आहे याच्या पाठीमागचा म्हणजे हा फेस, याचा पण सेम येईल. ब्रीथ इंटू हाईट आणि याचा पण ब्रीथ इंटू हाईट म्हणजे BH प्लस BH. आले लक्षात? म्हणजे या 6 पार्ट फेसेस बघा 1 2 3 4 5 आणि 6 या 6 फेसेसचा एरिया म्हणजे टोटल सरफेस एरिया. या फिगर कडे बघल्यापेक्षा इकडे लक्ष द्या. ही लेंथ, ही हाईट, ही लेंथ, ही विड्थ आणि ही इकडची पण लेंथ विड्थ. ठीक आहे, आता सपोज याचा एरिया फाइंड करायचा तर ही लेंथ इंटू ही विड्थ म्हणजे LB. L इंटू बी. खालचा पण काय होईल? लेंथ इंटू विड्थ म्हणजे LB. म्हणजे दोन फेस LB प्लस LB. आता याचं बघितलं तर लेंथ इंटू हाईट, पाठीमागचा पण लेंथ इंटू हाईट म्हणजे LH प्लस LH. आणि हा साइडचा जर घेतला तर ही हाईट आणि ही विड्थ BH. B इंटू H. ब्रीथ इंटू हाईट, याचा पण ब्रीथ इंटू हाईट. हे झाले 6 फेसेस. अशा पद्धतीने हा टोटल सरफेस एरिया याचा
आपल्याला मिळाला. मग आता या ठिकाणी आपण ऍडिशन करू. ठीक आहे, हे काय होईल LB प्लस LB म्हणजे काय होईल 2LB. ठीक आहे, 2LB. सो it will 2 length into width 2LB. ठीक आहे, आता या ठिकाणी LH प्लस 2LH 2 into LH काय मिळालं 2 into LH प्लस या ठिकाणी आता BH प्लस BH म्हणजे 2BH काय मिळालं 2BH. ठीक आहे, आता याच्यातून काय होईल 2 कॉमन निघेल, 2 ला कॉमन काढूया. सो 2 कॉमन मिळाला, ब्रॅकेट मध्ये काय राहील LB प्लस LH प्लस BH. हा होईल तुमचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. ठीक है, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज 2 into इन ब्रॅकेट LB प्लस LH प्लस BH. काही बुक मध्ये काय दिलंय LB प्लस BH प्लस LH नंतर दिलंय, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही याला डायरेक्टली असं जरी लिहिलं तरी चालेल. हा झाला तुमचा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला 2 into LB प्लस BH प्लस LH किंवा LB प्लस LH प्लस BH. हा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइडचा फॉर्म्युला कधीही न विसरणार नाही. कारण तुमच्या समोर आला तर तुमच्याकडे कंपास पेटी असते, त्या कंपास पेटीला समोर ठेवायचं, त्याचे 6 फेसेस बरोबर याला लेंथ ब्रीथ हाईट नाव द्यायचं आणि 6 फेसेसचा एरिया घ्यायचा, ऍडिशन करायची, नंतर तुमचा हा फॉर्म्युला. कधी जरी विसरला कंपास पेटी समोर ठेवायची आणि फॉर्म्युला डिराइव्ह करायचा. कधीही फॉर्म्युला पाठ करायची गरज पडणार नाही, कधीच विसरणार नाही. प्रॅक्टिकली म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेशन करून तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज 2 into LB प्लस LH प्लस BH. आय होप लक्षात आलं असेल. आता त्यानंतर जो सेकंड फॉर्म्युला आपल्याला बघायचा हा झाला फर्स्ट. आता सेकंड फॉर्म्युला कशाचा आहे तर व्हर्टिकल सरफेस एरिया. आता व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे काय, सपोज हा एक क्यूबॉइड आहे. ठीक आहे, हा एक क्यूबॉइड आहे, तर या क्यूबॉइडचा टॉप आणि बॉटम याचा एरिया सोडून द्यायचा आणि जे बाकी फेसेस आहेत हे 1 2 3 आणि 4 या 4 सरफेसचा एरिया याची ऍडिशन करायची तर आपल्याला मिळेल व्हर्टिकल सरफेस एरिया. म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे त्या ठिकाणी 4 सरफेस कन्सिडर करावं लागेल. सपोज आता हा टॉपचा हा बॉटमचा हा एरिया सोडून दिला तर 1 2 3 आणि 4 म्हणजे हा एरिया हा एरिया हा एरिया आणि हा एरिया याची काय करायची ऍडिशन करायची. या 4 सरफेस म्हणजे या 4 फेसेसची आपल्याला मिळेल व्हर्टिकल सरफेस एरिया. सपोज आता ह्या रूमचं उदाहरण घ्या. सपोज ही एक रूम आहे, या रूमचा फ्लोरिंग आणि टॉप हे दोन फेसेस सोडून द्यायचे आणि ज्या उभ्या 4 भिंती आहेत याचा एरिया फाइंड करणे म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया. म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झॅक्टली कळेल. हे एक्झॅक्टली कळेल की काय की जर या 4 भिंतीचा एरिया फाइंड करायचा म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया किती आहेत 1 2 3 4 4 फेसेस आपल्याला कन्सिडर करायचे. तर काय होईल व्हर्टिकल सरफेस एरिया. सपोज व्हर्टिकल सरफेस एरिया. ठीक आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया. आता व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे फ्लोरिंगचा आणि टॉपचा म्हणजे हे काय तुमची फ्लोरिंग L into B आणि टॉप L into B म्हणजे तुम्हाला हा फ्लोरिंगचा हा पण आणि हा वरचा हे दोन्ही पण काय करायचे सोडून द्यायचे. फ्लोरिंग आणि टॉप हे दोन्ही पण सोडून द्यायचे म्हणजे L into B सोडून द्यायचं म्हणजे हे 2LB काय करायचं सोडून द्यायचं. तर काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला 2LH प्लस 2BH हे 4 सरफेस म्हणजे LH BH 2LH 2BH हे आणि 2LB आपण काय केलं सोडून दिलं कारण आपल्याला व्हर्टिकल सरफेस एरिया मध्ये येत नाही कारण फ्लोरिंग आणि टॉपचं सोडून द्यायचं आपल्याला. सो हे काय होईल 2BH प्लस 2LH 2BH प्लस 2LH. आता यातून आपण 2 जर कॉमन काढला बरोबर आहे तर काय मिळेल BH प्लस LH. ठीक आहे, BH प्लस LH किंवा आपण याला जसं अगोदर लिहिलं होतं तसं सुद्धा आपण याला लिहू शकतो. ठीक आहे, तर काय होईल म्हणजे LH अगोदर घेऊ शकतो आणि BH नंतर घेऊ शकतो तसंही केलं तरी चालेल. आता 2 जर कॉमन काढला तर काय होईल आपलं B प्लस L इंटू H B प्लस H इंटू L किंवा याला L प्लस B इंटू H जरी तुम्ही केलं तरी चालेल. ठीक आहे, आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण याला फाइंड करू शकतो. हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड 2 इंटू LB इंटू H. ठीक आहे, हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. आलं लक्षात. व्हर्टिकल सरफेस म्हणजे जे फक्त व्हर्टिकल आहेत त्यांचा एरिया फाइंड करायचा. हा 1 हा 2 3 आणि 4
1 2 आणि साईडचे 1 2 आणि हा 3 4 म्हणजे ह्या फिगर मधून कळणार नाही एक्झॅक्टली, इकडे लक्षात घे. ठीक आहे, हा 1 2 3 आणि 4 आणि लक्षात नाही आलं तर रूमचं उदाहरण आहेच की जेव्हा 4 भिंती आहेत त्या 4 फेसेसचा एरिया म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. आलं लक्षात? हे झाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड, नंतर व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. कधीच विसरायचं नाही, आपला कंपास घ्यायचा, टॉपचा बॉटमचा एरिया सोडून द्यायचा आणि साईडचा एरिया फाइंड करायचा. लेंथ ब्रीथ हाईटचं तुम्हाला माहिती आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे प्रॅक्टिकली तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर थर्ड जे आहे ते व्हॉल्यूम. काय फाइंड करायचा? व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कशाला म्हणायचं? आता आपण सपोज हा बॉक्स ओपन केला. ठीक आहे, हा बॉक्स आपण ओपन केला. ओपन केल्यानंतर जो आतमधला हा जो भाग आहे याचा हा भाग म्हणजे याचा एरियाच म्हटला जाईल, तो याला म्हणायचं व्हॉल्यूम. एक कॅपॅसिटी असते. ठीक आहे, हे आतमधला जो भाग आहे हा आहे व्हॉल्यूम. काय हा? व्हॉल्यूम. आता हा आपल्याला फाइंड करायचा. लक्षात आलं व्हॉल्यूम? ठीक आहे, तो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ बेस. काय फॉर्म्युला असतो? एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस इंटू हाईट. एरिया ऑफ बेस इंटू हाईट म्हणजेच काय असतो? व्हॉल्यूम. बेसचा एरिया इंटू हाईट केलं तर आपल्याला व्हॉल्यूम मिळतो. आता बेसचा एरिया काय? लेंथ इंटू विड्थ म्हणजे एल इंटू बी. हा झाला बेसचा एरिया आणि हाईट काय? एच. एल इंटू बी इंटू एच. हाच मिळाला तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. तर व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड होईल एल बी एच. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट म्हणजेच काय? व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. कारण व्हॉल्यूम ऑफ क्युबाइडचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ बेस इंटू हाईट. या ठिकाणी एरिया ऑफ बेस काय? लेंथ इंटू विड्थ म्हणजे ब्रीथ एल इंटू बी आणि हाईट एच. सो हे होईल एल बी एच. अशा पद्धतीने तुम्हाला क्युबाइड समजला असेल. हे क्युबाइडचे फॉर्म्युले तयार झाले. ठीक आहे, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड 2 इंटू एल बी प्लस एल एच प्लस बी एच. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड 2 इंटू एल प्लस बी इंटू एच आणि व्हॉल्यूम एल बी एच. हा झाला तुमचा क्युबाइड रिलेटेड फॉर्म्युले. हे कधीही आपण विसरू शकत नाही. प्रॅक्टिकली आपण डिराइव्ह करू शकतो ज्यावेळेस आपण क्युबाइड कन्सिडर केला. ठीक आहे, त्याला लर्न करण्याची गरज नाही. त्यानंतर आता क्यूब. आता काय शिकायचं आहे? क्यूब. आता सपोज क्यूब म्हणजे काय? तर आता क्यूब म्हणजे काय असतं? जसं क्युबाइड म्हणजे काय की त्याचे 6 फेसेस. याला पण किती फेसेस आहे? 1 2 3 4 5 आणि 6. याला पण 6 फेसेस आहेत. काय याला पण? हे दोन 4 आणि हे साइडचे 2 असे 6 फेसेस. याला पण 6 फेसेस आहेत. बरोबर आहे. हा एक समोरचा, हा पाठीमागचा, हा इकडचा, हा टॉपचा आणि बॉटमचा. असे याला पण 6 फेसेस आहेत. परंतु जो क्युबाइडचे 6 फेसेस रेक्टँग्युलर आकाराचे होते आणि क्यूबचे काय आहेत तर स्क्वेअर. क्युबाइड आणि क्यूब मध्ये फरक काय? तर क्युबाइडला सुद्धा 6 फेसेस आहेत, क्यूबला सुद्धा 6 फेसेस आहेत. पण मात्र क्यूबचे जे 6 फेसेस आहेत हे क्युबाइडचे 6 फेसेस रेक्टँग्युलर आहेत, याचे हे स्क्वेअर आहेत. स्क्वेअर म्हणजे ऑल साइड्स इक्वल. म्हणजे सपोज आपण याला जर लेंथ कन्सिडर केलं, तर सर्व काय होतील? लेंथ. कारण सर्व इक्वल आहेत म्हणजे याची हाईट जी असेल ही पण काय होईल? तुमची लेंथच होईल. ठीक आहे, याची जी विड्थ असेल ही विड्थ पण काय होईल? एल. म्हणजे सर्व एल होईल. सर्व साइड काय होतील तुमच्या? एल. सर्व साइड काय होतील? एल. कारण हे सर्व स्क्वेअर पार्ट आहे. क्यूब म्हणजे काय? स्क्वेअर पार्ट आहे. मग आता आपण याचा फाइंड करूया सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे काय? टोटल 6 फेसेसचा एरिया. सो या ठिकाणी टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब काय होईल? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता या ठिकाणी एल इंटू एल म्हणजे काय होईल? एल स्क्वेअर. बेसचा एरिया एल इंटू एल स्क्वेअर. कारण क्युबाइडला आपण याला कन्सिडर करताना काय केलं होतं? एल इंटू बी केलं होतं. मात्र या ठिकाणी हा पण एल आहे आणि हा पण एल आहे. सो एल इंटू एल काय होईल? एल स्क्वेअर. सो होईल एल स्क्वेअर प्लस दुसऱ्या फेस पण सेम. इथं ब्रीथ हाईट सर्व सेमच आहेत म्हणजे सर्व काय? एल स्क्वेअर असल्यामुळे म्हणजे काय होईल? एल स्क्वेअर प्लस 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 एल स्क्वेअर. 6 एल स्क्वेअर म्हणजे 6 फेसेसचा एरिया तर 6 एल स्क्वेअर होईल. बरोबर आहे, कारण सर्व स्क्वेअर म्हणजे स्क्वेअरचा एरिया काय असतो? साइड स्क्वेअर. मग 6 स्क्वेअर आहेत, 6 फेसेस म्हणजे काय? 6 स्क्वेअर. मग पहिल्या स्क्वेअरचा एरिया साइड स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर, कारण साइड आपण एल कन्सिडर केली. दुसऱ्या स्क्वेअरचा एरिया एल स्क्वेअर. असे 6 फेसेस तर 6 स्क्वेअर. 6 स्क्वेअर म्हणजे 6 साइड स्क्वेअर म्हणजे इथे काय होईल? 6 एल स्क्वेअर. तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब तर काय आहे? 6 एल स्क्वेअर. बऱ्याच ठिकाणी काही बुक मध्ये याला 6 इंटू साइड स्क्वेअर सुद्धा म्हटलेलं आहे.
6 इंटू साईड स्क्वेअर, कारण त्या ठिकाणी साईडलाच आपण यल कन्सिडर केल्यामुळे आपण यल स्क्वेअर घेतलं. सो हे होईल 6 साईड स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज 6 इंटू साईड स्क्वेअर. आता सेकंड काय तर व्हर्टिकल सरफेस एरिया, त्याला या ठिकाणी म्हटलं जातं कर सरफेस एरिया सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याला म्हटलं जातं सिलेंडर मध्ये वगैरे. ठीक आहे, कर सरफेस एरिया वगैरे. ठीक आहे, तर आता व्हर्टिकल सरफेस एरिया काय होईल, वर्टिकल सरफेस एरिया. वर्टिकल सरफेस एरिया. आता वर्टिकल सरफेस एरिया म्हणजे काय करायचं की टॉप आणि बॉटम सोडून द्यायचे, फ्लोरिंग आणि टॉप सोडलं की साईडचे जे असेल ते काय असेल व्हर्टिकल सरफेस एरिया. मग आता दोन सोडले सपोज कुठलेही तर किती पार्ट राहतील, चार फेसेसचा एरिया म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया. म्हणजे हे 6l स्क्वेअर, यातून 2 सोडलं तर काय येईल 4l स्क्वेअर. कारण या ठिकाणी 6 स्क्वेअरच आहे, पण काही 2 स्क्वेअर सोडून दिले तर काय राहील खाली 4 सरफेस एरिया. म्हणजे याला 4 इंटू साईड स्क्वेअर म्हणू शकतो. 4 इंटू साईड स्क्वेअर हा वर्टिकल सरफेस एरिया होईल. कुठल्याही 4 फेसेसच्या एरियाची सम म्हणजे l स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस l स्क्वेअर. सपोज हे 2 सोडून दिले तर l स्क्वेअर प्लस l स्क्वेअर प्लस l स्क्वेअर 4l स्क्वेअर म्हणजे 4 इंटू साईड स्क्वेअर. हा झाला व्हर्टिकल सरफेस एरिया. काय झाला हा व्हर्टिकल सरफेस एरिया. आता व्हॉल्यूम 3 नंबर, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूमचा, व्हॉल्यूमचा म्हणजे बेसिक फॉर्म्युला असतो एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस इनटू हाईट म्हणजे व्हॉल्यूम. आता एरिया ऑफ बेस काय आहे l इनटू l म्हणजे l स्क्वेअर. एक बेस म्हणजे x स्क्वेअर म्हणजे l स्क्वेअर. l स्क्वेअर आणि हाईट, आता या ठिकाणी हाईट पण काय lच आहे. सो हे होईल l म्हणजे काय होईल l क्यूब. सो व्हॉल्यूम काय होईल l क्यूब. म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 6l स्क्वेअर. क्यूबचे फॉर्म्युले अतिशय सोपे आहेत कारण या ठिकाणी सगळं स्क्वेअर असल्यामुळे. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब होईल 6l स्क्वेअर, 6 साइड स्क्वेअर. वर्टिकल सरफेस एरिया होईल 4l स्क्वेअर म्हणजे 4 साइड स्क्वेअर आणि या ठिकाणी व्हॉल्यूम होईल l क्यूब. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, युनिट काय असतं, एरिया आहे. एरियाचं युनिट काय असते, एक तर स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर फीट मध्ये असते. जनरली बुक मध्ये मीटर किंवा सेंटीमीटर मध्येच विचारलं जातं. सो या ठिकाणी हा टोटल सरफेस एरिया याचं युनिट काय असेल, स्क्वेअर मीटर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर आहे, स्क्वेअर त्याला असं आपण असं लिहू शकतो सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर किंवा त्याला असं सुद्धा स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर. हे झालं टोटल सरफेस एरिया आणि वर्टिकल सरफेस म्हणजे एरियाचं युनिट आहे. व्हॉल्यूमला काय होतं या ठिकाणी व्हॉल्यूमला क्यूबिक मीटर, सॉरी क्यूबिक सेंटीमीटर, क्यूबिक मीटर किंवा याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता क्यूबिक मीटर. ठीक आहे, क्यूबिक सेंटीमीटर हे याचं युनिट आहे. कारण युनिट काय असतं, या सगळ्यांचं युनिट द्यावं लागतं. आता सपोज हे 6 इंटू l स्क्वेअर आहे, तर एका lचं सेंटीमीटर आणि सेंटीमीटर, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर सेंटीमीटर. पण या ठिकाणी व्हॅल्यू म्हणजे 3 आहे, इथं सेंटीमीटर स्क्वेअर इंटू सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब. सो क्यूबिक सेंटीमीटर हे युनिट लिहिणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस त्या ठिकाणी युनिट लिहिणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी सर्व जे आहेत ते आता याच्यामध्ये तर एक असेल सेंटीमीटर मध्ये सर्व येईल, परंतु या क्युबाइड मध्ये याच्यामध्ये जर सपोज ही लेंथ तुम्हाला मीटर मध्ये दिली असली आणि विड्थ आणि हाईट सेंटीमीटर मध्ये असेल तर तुम्हाला ही लेंथ सुद्धा सेंटीमीटर मध्ये करून घ्यावी लागेल किंवा ह्या दोन तुम्हाला मीटर मध्ये करावं लागेल. म्हणजे सर्वांचं युनिट लेंथ, ब्रीथ, हाईट सगळ्यांचं युनिट काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. इथं तर सेमच येणार, इथं काही विषय नाही. लेंथ एकच साईड दिलेली असेल ती सेंटीमीटर मध्ये असली तर स्क्वेअर सेंटीमीटर आणि मीटर मध्ये असली तर स्क्वेअर मीटर. मात्र सॉल्व्ह करताना सगळे युनिट एकच पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, हा क्यूब तुम्हाला समजला. आता यानंतर आहे आपलं सिलेंडर. यानंतर काय सिलेंडर आहे. आता सिलेंडर हा पार्ट कसा बनलाय तर बघा, या ठिकाणी 2 सर्क्युलर पार्ट आहे आणि उभा जो पार्ट आहे हा रेक्टँग्युलर पार्ट आहे. ठीक आहे, सपोज याची जी रेडियस आहे ही आपण r म्हटलं. काय म्हटलं, रेडियस r. आणि ही जी हाईट आहे ही हाईट आपण h म्हटलं. हाईट काय म्हटलं आपण, h. हाईटला h म्हटलं आणि रेडियसला, ह्या दोन रेडियस सेमच आहेत. ठीक आहे, हे दोन्ही सर्क्युलर पार्ट सेम असल्यामुळे रेडियस r आणि हाईट h म्हटलं. आता तर या ठिकाणी आपल्याला काय टोटल सरफेस एरिया फाइंड करताना काय करावं लागेल की या ठिकाणी आपल्याला या सर्कलचा एरिया प्लस या सर्कलचा एरिया नंतर ह्या रेक्टँगलचा एरिया या सगळ्यांची काय करावं लागेल, ऍडिशन. आता तुमचा सिलेंडर कसा बनतो, ठीक आहे. तर सपोज हा एक पेज आहे. ठीक आहे, आता याला आपण असं फोल्ड केलं. ठीक आहे, हा बनला आपला सिलेंडर. काय बनला,
सिलेंडर बनला, ठीक आहे. हा बनला एक सिलेंडर, ठीक आहे. हे दोन वरून सर्क्युलर पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे हा रेक्टँग्युलर पार्ट आहे. कसा रेक्टँग्युलर आहे? याला ओपन केलं की बघा काय हा रेक्टँग्युलर पार्ट आहे आणि याला आपण असं केलं तर हा बनतो तुमचा सर्क्युलर. सपोज तुमच्या टेक्स्ट बुक मधून आपण बघू शकतो, बघा हा एक टेक्स्ट बुक आहे, ठीक आहे. याला आपण फोल्ड केलं, ठीक आहे. हा बनला तुमचा सिलेंडर. हे दोन सर्क्युलर पार्ट आणि हा तुमचा रेक्टँग्युलर पार्ट. या सगळ्यांची काय करायची ऍडिशन, म्हणजे काय मिळेल आपल्याला टोटल सरफेस एरिया. तर बघा टोटल सरफेस एरिया आपण याचा फाइंड करूया. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, फर्स्ट टोटल सरफेस एरिया, ठीक आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, ठीक आहे. आता हे सर्क्युलर पार्ट आहे, तर सर्क्युलर पार्ट म्हणजे सर्कलचा एरिया काय असतो आपला पाय आर स्क्वेअर. सर्कलचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर, म्हणजे हे काय होईल पाय आर स्क्वेअर प्लस या सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. आता काय राहिलं, आता हे रेक्टँगल, आता रेक्टँगलचा एरिया काय असतो लेंथ इंटू विड्थ. परंतु आता लक्ष द्या, सपोज या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. आता हे घेतलं आपण पाय आर स्क्वेअर, हा पण घेतला पाय आर स्क्वेअर. आता या रेक्टँगल जो तयार होईल याच्या फॉर्म्युला काय असेल आपल्याला, ही लेंथ आणि ही काय असेल त्याची विड्थ. काय असेल विड्थ. आता मला सांगा की जर आपण याला असं फोल्ड केलं तर ही याची लेंथ आहे, ही लेंथ म्हणजे काय झाली तुमची हाईट, बरोबर आहे. कारण याला जर तुम्ही हाईट म्हटलं पूर्ण याला, सपोज आता याला हे कन्सिडर करा की हा सिलेंडरची ही काय तुमची इथून इथपर्यंत हाईट आहे, ही काय तुमची हाईट आहे. आणि याला जर आपण असं ओपन केलं तर ही हाईट म्हणजे या रेक्टँगलची काय झाली लेंथ. काय झाली लेंथ. ही हाईट, याची हाईट म्हणजेच या रेक्टँग्युलर पार्टची काय झाली लेंथ. आणि बघा याची ही विड्थ, ही काय पूर्ण ब्रीथ आहे. या ब्रीथला जर तुम्ही फोल्ड केलं तर या सर्कलचा हा सर्कमफरस, या सर्कलचा काय हा, या सर्कलचा हा टोटल सर्कमफरस म्हणजेच ही या रेक्टँग्युलर पार्टची काय झाली विड्थ. बघा ही विड्थ आहे रेक्टँग्युलरची आणि याच्यापासूनच बनलाय तुमचा सिलेंड्रिकल पार्ट, म्हणजेच याची जी विड्थ आहे याच्यापासूनच बनलाय तुमचा सर्कल. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी 2 पाय आर एच, कारण सर्कमफरसचा फॉर्म्युला काय, सॉरी सर्कमफरसचा फॉर्म्युला काय, सर्कलचा सर्कमफरस असतो 2 पाय आर. हा झाला 2 पाय आर आणि 2 पाय आर म्हणजे ही तुमची विड्थ काय झाली 2 पाय आर आणि लेंथ काय झाली हाईट. सो 2 पाय आर इंटू एच हा झाला तुमच्या रेक्टँग्युलर सरफेसचा एरिया. कसं आलं परत लक्ष द्या की या रेक्टँगलचा एरिया फाइंड करताना ही तुमच्या सिलेंडरची हाईट आहे, ओपन केलं तर तीच काय रेक्टँगलची लेंथ आणि ही रेक्टँगलची ब्रीथ आहे. या ब्रीथ पासूनच तुमचा बनलाय सिलेंड्रिकल पार्टचा सर्कल आणि सर्कलचा हा काय टोटल सर्कमफरस. हा सर्कमफरस म्हणजेच याची विड्थ आणि विड्थ काय होईल तुमची 2 पाय आर, कारण सर्कमफरस ऑफ सर्कल काय असतो 2 पाय आर आणि ही हाईट म्हणजे L इंटू बी. हा झाला तुमच्या रेक्टँग्युलर पार्टचा एरिया. रेक्टँग्युलर पार्टचा काय झाला तो एरिया त्या ठिकाणी तयार झाला. ठीक आहे, आलं लक्षात. सो आता हे काय बनेल पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर म्हणजे काय होईल 2 पाय आर स्क्वेअर, 2 पाय आर स्क्वेअर आणि 2 पाय आर एच हे काय होईल 2 पाय आर एच, 2 पाय आर एच बरोबर आहे. पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर 2 पाय आर स्क्वेअर आणि हे 2 पाय आर एच. आता यातून 2 पाय कॉमन काढा किंवा 2 पाय आर कॉमन काढा, 2 पाय आर कॉमन काढा. सपोज 2 पाय आर आपण कॉमन काढलं, 2 पाय आर कॉमन काढलं, इथे काय उरेल आर आणि इथे उरेल एच. हाच तुमचा फॉर्म्युला होईल टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबचा 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच, बरोबर आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब 2 पाय आर प्लस आर प्लस एच. कसं आलं तर बुक फोल्ड करायचं आणि डायरेक्ट सगळ्या सरफेसचा एरिया ऍड करायचा आणि फॉर्म्युला तुमचा डिराइव्ह होईल 2 पाय आर प्लस आर प्लस एच. हे बुक मध्ये डायरेक्ट लेट्स रिकॉल म्हणून डायरेक्ट फॉर्म्युले दिलेत, परंतु हे कधीही लाईफ मध्ये विसरू नये म्हणून कसे आले म्हणून मी या ठिकाणी डिराइव्ह करून सांगतोय. ठीक आहे, 2 पाय आर प्लस आर प्लस एच टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता व्हर्टिकल सरफेस एरिया, व्हर्टिकल सरफेस एरिया बघू आपण. व्हर्टिकल सरफेस एरिया, ठीक आहे, व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब. तर व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब फाइंड करायचं.
आता व्हर्टिकल सरफेस एरिया म्हणजे काय की आपल्याला टॉप आणि बॉटमचा एरिया सोडून द्यायचा. म्हणजे या ठिकाणी हा पाय आर स्क्वेअर टॉपचा, हा पाय आर स्क्वेअर बॉटमचा, हा सोडून द्यायचा आणि जो आपला हा पार्ट आहे याचा एरिया घ्यायचा व्हर्टिकल सरफेस एरिया. मग काय होईल व्हर्टिकल सरफेस एरिया काय तुमचा फक्त 2 पाय आर एच. काय 2 पाय आर एच. सो व्हर्टिकल सरफेस एरिया इज 2 पाय आर एच. ठीक आहे. हे फॉर्म्युले पाठ करायला फार किचकट जातात, असे लक्षात ठेवा म्हणजे तुमचं कधी विसरणार नाही. ठीक आहे. आणि नेक्स्ट इयर सुद्धा हे फॉर्म्युल्याची गरज आहे. त्यावेळेस नेक्स्ट इयर तुम्हाला लर्न करायची गरज पडणार नाही, एक्झॅक्टली आठवेल. या ठिकाणी टॉप आणि बॉटमचा एरिया सोडून बाकी व्हर्टिकल सरफेस एरिया, टॉप बॉटम म्हणजे पाय आर स्क्वेअर सोडून द्यायचं. काय होते खाली 2 पाय आर स्क्वेअर, कारण याची लेंथ म्हणजे हाईट जी एच आहे आणि याची विड्थ म्हणजे 2 पाय आर सर्कम्फरन्स. सो 2 पाय आर एच. ठीक आहे. याच्यावरून परत एकदा सांगतो तुम्हाला मी एक्सप्लेन करू. ठीक आहे. हा सर तुमचा सिलेंडर आहे, हा तुमचा सर्कम्फरन्स म्हणजे रेक्टँग्युलरची विड्थ. सो 2 पाय आर. ठीक आहे. हे 2 पाय आर आणि ही हाईट म्हणजे तुमची लेंथ. यावरून हे 2 पाय आर एच हा फॉर्म्युला मिळाला व्हर्टिकल सरफेस एरियाचा. ठीक आहे. आता यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला असतो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ बेस. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस इनटू हाईट म्हणजे काय तुमचं व्हॉल्यूम. आता एरिया ऑफ बेसचा एरिया काय पाय आर स्क्वेअर. बेस म्हणजे सर्क्युलर पार्ट. सो पाय आर स्क्वेअर आणि हाईट काय तुमची इथे एचच, हाईट एच. सो काय होईल तुमचा व्हॉल्यूम, तर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर बनलं पाय आर स्क्वेअर एच. हा तुमचा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय आर एच आणि त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. हे झाले सिलेंडरच्या शेप रिलेटेड फॉर्म्युले. ठीक आहे. आता हे काय करायचं फक्त फॉर्म्युले पाठ करण्यासाठी नाही तर जनरली लक्षात घ्यायचं. आता उद्या तुम्हाला एखादी सपोज प्रॉब्लेम कसा देतील 10th ला किंवा 9th ला हाय ऑर्डर थिंकिंग हॉट मध्ये काय म्हटलं सपोज एक कॅन आहे आणि कॅनचा वरचा पार्ट कट करून टाकला आहे. कॅनचा वरचा पार्ट कट करून टाकला तर टोटल सरफेस एरिया सांगा. तुम्हाला काय करायला त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही कॅन सिलेंड्रिकल आहे. वरचा एरिया गेला म्हणजे यातला पाय आर स्क्वेअर गेला. आपल्याला काय फाइंड करावं लागेल 1 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. एवढं फाइंड केलं की आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया मिळेल. हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. जेव्हा एखाद्या समजा सिलेंडर पार्टचे दोन्ही पण टॉप आणि बॉटम कट केलं तुम्हाला फक्त हा मधला एरिया 2 पाय आर एच अशा पद्धतीने फाइंड करावं लागेल. म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग मध्ये सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे की सिलेंडर कसा बनलाय तर सिलेंडर 2 सर्क्युलर पार्ट आणि हा रेक्टँग्युलर पार्ट पासून बनलाय. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. असे याच्यावर हाय ऑर्डर थिंकिंग वेगवेगळे. पुढच्या वर्षी क्वेश्चन कसे विचारतात या सिलेंड्रिकल पार्ट असाच असतो वरचा पार्ट करून याच्यावर एक कोनिकल पार्ट वगैरे ठेवला असतो. हे कोनिकल पार्ट काय असतो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. जेव्हा प्रॅक्टिस सेट संपेल हा 9.1 तेव्हा 9.2 चं जे बेसिक आहे त्यात मी तुम्हाला सांगेल. बरोबर आहे. त्याच्यावरून वेगळा पार्ट जर आला ते कसं ऍड करायचं टोटल एरिया हे सगळ्या कन्सेप्ट लक्षात आल्या पाहिजे. हे टोटल कसा बनलाय हे फॉर्म्युले कसे आले ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे झालं सिलेंडर. याचं एक रिव्हिजन बघूया. क्यूब. आता क्यूब म्हणजे काय की 6 स्क्वेअर फेस यांचा बनवून काय बनलाय क्यूब बनलाय. तर स्क्वेअरचा एरिया असतो एल साइड स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर. सो टोटल सरफेस एरिया काय होईल एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर म्हणजे 6 एल स्क्वेअर म्हणजे 6 स्क्वेअर फेस ची जी ऍडिशन आहे तो असेल टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. सो 6 एल स्क्वेअर. आणि व्हर्टिकल सरफेस म्हणजे काय फ्लोरिंगचा आणि टॉपचा सोडून दिलं म्हणजे 2 स्क्वेअरचा एरिया एल स्क्वेअर सोडला तर 4 एल स्क्वेअर म्हणजे व्हर्टिकल सरफेस एरिया. ठीक आहे. आणि त्यानंतर व्हॉल्यूम एरिया ऑफ बेस इनटू हाईट. एरिया ऑफ बेस म्हणजे 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअरचा म्हणजे काय स्क्वेअर एल इंटू एल स्क्वेअर आणि हाईट पण या ठिकाणी एलच आहे. सो एल क्यूब. हे काय होईल व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज एल क्यूब. ठीक आहे. त्यानंतर क्यूबाइड. आता क्यूबाइडचं जर बघितलं तर क्यूबाइड काय बनलाय 6 रेक्टँग्युलर फेसेस. 6 रेक्टँग्युलर फेसेस पासून बनलाय क्यूबाइड. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्व याची हाईट ऍड करायची. आता क्यूबाइड म्हणजे सपोज मी हा बॉक्स म्हटलो तुम्हाला हा बॉक्स क्यूबाइड आहे. ही याची लेंथ आहे, ही विड्थ आहे, ही हाईट आहे. ठीक आहे. तर याची हाईट आता ह्या पार्टचा एरिया आणि हा एरिया दोन्ही काय सेम. सो लेंथ इंटू ब्रीथ. सो एल इंटू बी एल इंटू बी. हा एरिया एल इंटू बी हा एरिया एल इंटू बी. ठीक आहे. त्यानंतर आता हा एरिया हा लेंथ आणि हाईट म्हणजे एल इंटू एच आणि हाच पाठीमागचा पण काय सेम असेल एल इंटू एच. सो एल इंटू एच प्लस एल इंटू एच. त्यानंतर आता हा एरिया हा काय तुमची ही विड्थ आहे ही हाईट आहे. सो बी इंटू एच आणि हा पाठीमागचा पण बी इंटू एच. सो बी इंटू एच सेम. सो 2 एल बी प्लस 2 एल एच प्लस 2 बी एच.
त्यातून 2 कॉमन काढलं तर LB प्लस LH प्लस BH हा झाला टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. आता व्हर्टिकल सरफेस म्हणजे काय की हा बॉटमचा आणि हा टॉपचा सोडून द्यायचा, म्हणजे काय होईल L इंटू H आणि हा L इंटू H म्हणजे 2L इंटू H, 2L इंटू H. ठीक आहे, 2L इंटू H. त्यानंतर आता हे बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट आणि इकडचं बेस इंटू हाईट, या 4 पार्ट टॉप बॉटम सोडलं की या 4 पार्टचा एरिया. सो हे काय होईल 2BH प्लस 2LH, म्हणजे यातून आपण जर 2 कॉमन काढलं तर BH प्लस LH उरेल. आता इथून H आपण H पण कॉमन काढू शकतो. सॉरी, देयर इज समथिंग वन मिस्टेक इज हियर. हे LB आणि ते LH. ठीक आहे, सो इथे काय असेल हे H असेल H. ठीक आहे, सो H असेल तर या ठिकाणी H पण कॉमन काढला तर 2B इंटू L, सॉरी 2B प्लस L इंटू H, म्हणजे इथून काय केलं आपण 2 कॉमन काढल्यानंतर हा H कॉमन काढला, H कॉमन काढला काय होईल B प्लस L इंटू H, B प्लस L इंटू काय होईल H, 2 इंटू इन ब्रॅकेट B प्लस L इंटू H. हा होईल तुमचा व्हर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड. ठीक आहे, थोडीशी मिस्टेक झाली होती तिथं, म्हणजे बोलताना बरोबर बोललो पण लिहिताना थोडंसं ते या ठिकाणी करेक्ट केलं. आता व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय एरिया ऑफ बेस इंटू हाईट. आता एरिया ऑफ बेस काय L इंटू B म्हणजे एरिया ऑफ बेस आणि हाईट H. सो फॉर्म्युला बनला L इंटू B इंटू H, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड. अशा पद्धतीने तुम्ही हे पूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल की हे जनरल फॉर्म्युले कसे तयार करायचे. ठीक आहे, हे झालं 9.1 वरचं टोटल बेसिक. आता हे बेसिक चांगलं समजलं असेल तर 9.1 प्रॅक्टिस सेट आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. याची व्यवस्थित प्रॅक्टिस केली, हे एकदा डिराईव्ह करून बघितलं तुम्हाला येऊन जाईल. तर 9.1 जो आहे तो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.